सो फील्ड डायव्हर्टर मेथडमध्ये सिम्पली तरी पण चेक सांगते मी एक शॉर्टमध्ये. फील्ड डायव्हर्टर मेथडमध्ये आपण काय केलं आहे, फील्ड वाइंडिंगच्या अक्रॉस वी हॅव कनेक्टेड द रिओस्टॅट. फील्ड वाइंडिंगच्या अक्रॉस काय केलं आहे, रिओस्टॅट कनेक्ट केलं आहे. त्यामुळे काय होईल, जो फील्ड करंट फील्ड वाइंडिंगमधून जाणार होता फक्त तो डायवर्ट करण्यात आला आहे थ्रू धिस रेजिस्टन्स ऑल्सो. त्यामुळे ह्या दोन्हीमधून काय होते, करंट काय होतं, डायवर्ट होते. समजा मी रेजिस्टन्सची व्हॅल्यू आरची व्हॅल्यू, आर कोणता तर हा आर आहे, तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू याची व्हॅल्यू जर का मी 0 ठेवली म्हणजे मिनिमम असेल, तर मॅक्सिमम करंट कुठून जास्त फ्लो होईल, तर थ्रू धिस पाथ, या पाथमधून मॅक्सिमम करंट काय होईल, पास होईल. आता इथून करंट पास होणार आहे, लक्षात आलं, तर त्यामुळे याच्यामधले मॅग्नेटिक फ्लक्स काय होतील, इट विल बी रिड्यूस्ड अँड फ्लक्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड असते. सो स्पीड विल बी इन्क्रीज्ड. स्पीड काय होते, आपल्याला इन्क्रीज होते. और सेकंड कंडिशन, इफ आय हॅव इन्क्रीज दिस रेजिस्टन्स फ्रॉम ए पॉईंट टू बी पॉईंट, ए पॉईंटपासून ते बी पॉईंटपर्यंत मी रेजिस्टन्स वाढवला, राईट, मॅक्सिमम केलं इन शॉर्ट. तर मॅक्सिमम केल्यामुळं काय होईल, माझा फ्लक्स इथून करंट जास्तीत जास्त फ्लो व्हायला स्टार्ट होईल. त्यामुळे हे फ्लक्स काय होणार आहेत, इट विल बी इन्क्रीज. फ्लक्स इन्क्रीज झाले तर काय डिक्रीज होत आहे, स्पीड विल बी डिक्रीज. सो बाय दिस मेथड वी कॅन कंट्रोल द स्पीड अबाव द रेटेड स्पीड. रेटेड स्पीड जे आहे ते कंट्रोल करू शकतो, बिकॉज इट इज द टाईप ऑफ फ्लक्स कंट्रोल मेथड. सो कसं अबाव द स्पीड कंट्रोल करायचं, रेजिस्टन्स व्हॅल्यू पहिल्यांदा मॅक्सिममला ठेवायची, मॅक्सिममकडून मिनिममकडे जायचं. त्यामुळे तुमचा स्पीड काय होईल, स्पीड हा तुमचा पहिल्यांदा मॅक्सिममला असेल तर काय असणार, स्पीड जास्त असेल, आणि ते काय होईल, कमी होईल. सो रेटेड स्पीड तुमचं अकॉर्डिंग टू रेजिस्टन्स इट विल बी चेंजेस. काय प्रपोर्शन येते फायनली, दोन्हीमधलं प्रपोर्शन काय असू शकतं, रेजिस्टन्स आणि स्पीडमधलं. आर इन्क्रीजेस, स्पीड काय होईल, बोला. डायरेक्टली प्रपोर्शनल या इनवर्सली प्रपोर्शनल, व्यवस्थित सांगा उत्तर. कसं प्रपोर्शनल असेल सांगा जरा, लक्षात या. इकडे पहिल्यांदा आरची व्हॅल्यू 0, इकडे बघा 0, फर्स्ट आर व्हॅल्यू 0 असते, त्यावेळेला फ्लक्स काय होत आहे तुमचे, इट विल बी डिक्रीज, स्पीड विल बी इन्क्रीज. आता सांगा, म्हणजे ही व्हॅल्यू कमी आहे ना. सो रेजिस्टन्स आणि स्पीड कसे आहेत, इनवर्सली प्रोपोर्शनल आहेत. और बी पॉईंटला म्हणजे मॅक्सिमम ना, सो आरची व्हॅल्यू मॅक्सिमम आहे, आर व्हॅल्यू मॅक्सिमम असेल त्यावेळेला तुमचं फ्लक्स काय असणार आहे, फ्लक्स तुमचं काय होईल, मॅक्सिमम होईल की मिनिमम, मॅक्सिमम म्हणजे इन्क्रीज होतील किंवा वाढतील म्हणतो, त्यावेळेला स्पीड काय होईल, इट विल बी डिक्रीज. सो जेव्हा रेजिस्टन्स जास्त असतो आहे त्यावेळेला स्पीड काय होते, कमी होते. रेजिस्टन्स जेव्हा 0 असतो आहे किंवा कमी असतो आहे त्यावेळेला स्पीड तुमचं जास्त असते. सो आर इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द, आर इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्पीड. कोणता आर, दिस फील्ड डायव्हर्टर आर. ओके, लक्षात ठेवा हे. सो दिस इज अबाउट द फील्ड डायव्हर्टर मेथड. एक्झॅक्टली सिमिलर मेथड दुसरी आहे, इट इज आर्मेचर डायव्हर्टर मेथड. आर्मेचर, 1 मिनटं डायग्राम मला ओपन करू द्या, दिस वन. बघा बरं काय चेंज केलं आहे, यू कॅन सी द चेंज हिअर. चेंज इझिली बघू शकताय तुम्ही. चेंज सिम्पल चेंज आहे तुमचं. लक्षात ठेवा, डी सी सिरीज मोटर आहे, डी सी सिरीज मोटरमध्ये 2 वाइंडिंग कसे असतात, सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतात. आता या केसमध्ये चेंजेस काय केल्यात बघा. दिस इज द मेथड ऑफ आर्मेचर डायव्हर्टर मेथड, राईट. आर्मेचर डायव्हर्टर मेथडमध्ये आपण आर्मेचरच्या अक्रॉस रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. मगाशी कोणाच्या अक्रॉस होता, फील्ड वाइंडिंगच्या अक्रॉस होता. आता कोणाच्या अक्रॉस आहे, आर्मेचर वाइंडिंगच्या अक्रॉस आपण रेजिस्टन्स काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. त्यामुळे काय फरक पडेल अंदाजे, आर्मेचर करंट काय होईल, डायवर्ट होईल, कमी जास्त होईल, म्हणजेच डायवर्ट होईल. कारण का, इथे चेक करा, फर्स्ट तुमचा इथून येणारा लोड करंट आहे, सप्लाय करंट म्हणतो आपण त्याला,
दिस करंट पहिल्यांदा आर्मेचरमधून फक्त जात होता, आता मात्र इट विल बी डायव्हर्टेड थ्रू रेजिस्टन्स ऑल्सो, राईट. म्हणजे डिव्हाइड होते म्हणून त्याला डायव्हर्टर असं आपण म्हणतो, राईट. सो या ठिकाणी रेजिस्टन्सची व्हॅल्यू बघा, इफ आय एम इन रिड्युसिंग द रेजिस्टन्स व्हॅल्यू, सॉरी मी आरची व्हॅल्यू काय केली, इफ आय एम रिड्युसिंग द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, हां ही आरची व्हॅल्यू डायव्हर्टर रेजिस्टन्स आहे किंवा आर्मेचर डायव्हर्टर नाव दिलं आहे त्याला आपण, ती व्हॅल्यू रिड्यूस केली, काय रिड्यूस होईल, आर्मेचर करंट इथून जाणारा आर्मेचर करंट आहे तो पण काय होईल, इथून जाणारा इट विल बी रिड्यूस्ड, आर्मेचर करंट ऑल्सो रिड्यूस. बट आपल्याला माहिती आहे आर्मेचर करंट रिड्यूस होऊन चालेल का, नाही, का तर आर्मेचर करंट रिड्यूस झाला तर तुम्हाला टॉर्क जेवढा पाहिजे तो नाही भेटणार. मग टॉर्क मेंटेन करण्यासाठी किंवा सफिशियंट टॉर्क मेंटेन करण्यासाठी सोर्समधून जास्तीत जास्त करंट काय करणार, खेचणार. त्यामुळे कोणता करंट वाढेल आपला, या ठिकाणी फील्ड करंट विल बी इन्क्रीजेस. फील्ड करंट वाढला तर कोणती गोष्ट वाढते, फ्लक्स विल बी इन्क्रीजेस. फ्लक्स वाढला तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे, स्पीडला, सो स्पीड विल बी डिक्रीजेस. सो ॲज द रिडक्शन इन आर, काय झालं बोला, आवाज कट होते, आवाज कट होते, आवाज कट होते. 1 मिनिट, का बरं रेंज तर फुल आहे. ठीक आहे, परत मी एक्सप्लेन करते. ते रेंज फुल दाखवत आहे बट का होते मला कळलं नाही. ठीक आहे, सो बघा, इन केस ऑफ आर्मेचर डायव्हर्टर मेथड, आर्मेचर डायव्हर्टर मेथडमध्ये आर्मेचरच्या अक्रॉस आपण रेजिस्टन्स कनेक्ट केलं आहे. वी हॅव कनेक्टेड द रेजिस्टन्स म्हणजे रिओस्टॅट अक्रॉस दिस आर्मेचर वाइंडिंग. ओके, सो दॅट करंट इज डायव्हर्टेड थ्रू द रेजिस्टन्स हिअर. जो आर्मेचर वाइंडिंगमधून जाणारा करंट आहे त्याला आपण थोडंसं डायव्हर्ट केलं आहे. यामुळे काय होते बघा, इफ आय एम रिड्युसिंग द रेजिस्टन्स व्हॅल्यू, पहिल्यांदा मी मॅक्सिममला ठेवलेली आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू ही कशाला ठेवली आहे, मॅक्सला. त्याच्यानंतर मी काय करायला स्टार्ट केलं, रिड्यूस करण्यास स्टार्ट केलं. इफ आय एम रिड्युसिंग द रेजिस्टन्स व्हॅल्यू, काय काय होते बघा, रेजिस्टन्स व्हॅल्यू तुम्ही कमी करायला लागलात तर आर्मेचर करंट जो आहे याच्यामधून जाणारा आर्मेचर करंट काय होईल, इट विल बी डिक्रीजेस, का तर रेजिस्टन्स व्हॅल्यू तुम्ही डिक्रीज केली. सो आर्मेचर करंट विल बी डिक्रीजेस. बट टॉर्क प्रोड्यूस बाय दिस मोटर, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असते, फाय इंटू आय. टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असतं, फाय इंटू आय ए. ओके, सो इथला तुमच्या रिओस्टॅटचं व्हॅल्यू कमी झाली पण तुम्हाला टॉर्क तर मेंटेन करायला पाहिजे कारण लोड दिलेला आहे तुम्ही इथे. टॉर्क मेंटेन करण्यासाठी किंवा सफिशियंट टॉर्क मिळवण्यासाठी द मोटर विल ड्रॉ द मोर करंट फ्रॉम द सप्लाय, याच्यामधून जास्तीत जास्त करंट ड्रॉ करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे कोणता करंट वाढेल, आय एफ विल बी इन्क्रीजेस, राईट. कारण सप्लायमधून करंट कुठे येते, पहिल्यांदा फील्ड वाइंडिंगमध्ये. त्यामुळे फील्ड करंट काय होतं आहे, इट विल बी इन्क्रीजेस. फील्ड करंट इन्क्रीज झाला तर काय होईल, मॅक्सिमम फ्लक्स जे प्रोड्यूस होणार आहे त्याच्यामध्ये ते पण काय होतील, इट विल बी इन्क्रीजेस. फ्लक्स आणि स्पीडचं मात्र प्रपोर्शन कसं आहे, डायरेक्टली की इन्व्हर्सली आहे, it is inversely proportional, so speed will be decreases. So from this we can say as resistance value is decreases, bagaha, as the resistance value is decreases, speed will be decreases. Clear? So in the armature diverter मध्ये रेजिस्टन्स आणि स्पीडचं रिलेशन काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. विथ द रिडक्शन ऑफ आर, आवाज येत नाही आहे, काय झालंय, कोण बोलतंय मध्ये, आर आणि स्पीड यांचं प्रपोर्शन कसं आहे, डायरेक्टली प्रपोर्शन आहे.
So this is about the armature diverter method for the DC series motor. Next method is, one minute, okay, ignore. Next method is टॅप्ड फील्ड मेथड, म्हणजे टॅपिंग दिलेलं आहे. टॅपिंग हा प्रकार तुम्हाला ट्रान्सफॉर्मर, ओके, तुम्हाला अजून ट्रान्सफॉर्मर नाही झाला, तर ट्रान्सफॉर्मर नाही झाला म्हणून समजणार नाही असं नाही आहे, एकदम सिम्पल आहे. टॅपिंग हा प्रकार आपल्याला कशातून लक्षात येईल, तर फॅन सगळ्यांना माहिती आहे, घरामधले जो मोठा फॅन आहे आपला तुमचा कोणताही, त्याला रेग्युलेटर असतं बघा, बरोबर आहे का. तर तशा प्रकारचं एक रोटरी स्विच आहे या ठिकाणी. त्याच्या आतमध्ये जर का ओपन करून पाहिलं असेल कधी, तर छोटे छोटे टॅपिंग दिसतात. टॅपिंग म्हणजे असे छोटे छोटे रेजिस्टन्स दिसतात, असे कनेक्ट केलेले आहेत ते, ओके. आणि हे तुमचा हा रेग्युलेटरचा पॉईंट, हा तुम्ही फिरवल्यावरती काहीतरी तुमचं स्पीड काय होतंय, चेंज होतंय. सेम प्रिन्सिपल इथं वापरू शकता. या केसमध्ये फ्लक्स जर का चेंज करायचे असेल, तर आपल्याला हे नंबर ऑफ टर्न्स आहेत फील्ड वाइंडिंगचे, दॅट हॅज टू बी चेंज. जे फील्ड वाइंडिंग सिम्पली तुम्ही असं करत होता ना, दिस वन, आता मात्र याला टॅपिंग दिलं, काही पॉईंटनुसार जसं रेजिस्टन्स असं तसं याला टॅपिंग दिलं. तरी हा टॅपिंग कशासाठी आहे, तर तुम्हाला फ्लक्स चेंज व्हावेत त्याच्यासाठी हे टॅपिंग प्रोव्हाइड केले. फ्लक्स चेंज होण्यासाठी टॅपिंग प्रोव्हाइड केले. आता टॅपिंगमध्ये कशाचा वापर करतात, वी आर युझिंग हिअर ॲक्च्युली रोटरी स्विच. रोटरी स्विच माहिती आहे, रोटरी म्हणजे रोटेशन मोडमध्ये, म्हणजे गोल फिरणारा स्विच. त्याच्यामध्ये काय होतंय, तर आपण सिलेक्ट करतो, टॅपिंग काय करतोय, सिलेक्ट करतो. कशी बघा, या ठिकाणी बघा, व्यवस्थित डायग्राम चेक करा. दिस इज युअर सप्लाय इथं आर्मेचर दाखवलं आहे, क्लिअर आहे. फक्त फील्डला कसं केलं आहे, टॅपिंगमध्ये स्विचसारखं ऑपरेट करणार आहोत. तर बघा, 1 मिनिट, इथे फर्स्ट टॅपिंग दिलं आहे बघा, फर्स्ट, त्याच्यानंतर थोडंसं फील्ड वाइंडिंग दाखवलं आहे, परत एक टॅप सेकंड नंबर दिलेला आहे, थर्ड नंबर टॅप दिसतोय, 4 नंबर टॅप आहे, 5 नंबर आहे. म्हणजे किती टॅपिंग आहे, टोटल 5 टॅपिंग दिलेले आहेत. जसं आपला फॅन हा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर, ओके, सेम. फक्त लक्षात ठेवा, फॅनमध्ये आणि याच्यामध्ये जरासं उलटे, ते काय आहे मी सांगेन. समजा माझा हा सिलेक्टर स्विच जो आहे, दिस इज माय सिलेक्टर स्विच, म्हणजे तो तुम्ही फिरवता ना, त्याला सिलेक्टर स्विच असं म्हणतो आपण. सो सिलेक्टर स्विच हा कोणत्या पॉईंटला आहे, A1 पॉईंटला असेल. सिलेक्टर स्विच जेव्हा माझा पोझिशन कोणती आहे, 1 असेल, तर त्यावेळेला ही होल जी फील्ड वाइंडिंग आहे ना, ते त्या सर्किटमध्ये येतं. सिलेक्टर स्विच जर का 1ला असेल, तर हे पूर्ण फील्ड वाइंडिंग कशामध्ये येतं, सर्किटमध्ये येणार. सर्किटमध्ये म्हणजे प्रेझेंट असणार तिथे. त्यामुळे काय होईल, जेवढे फ्लक्स प्रोड्यूस व्हायला पाहिजेत तेवढे फ्लक्स प्रोड्यूस होणार. रेटेड फ्लक्स, रेटेड स्पीड, या नॉर्मल्स म्हणजे काय, जे स्पीड असेल त्या स्पीडनं मोटर काय होईल, फिरेल. जेव्हा, इथून पुढचं महत्त्व आहे, जेव्हा माझा हा सिलेक्टर स्विच हा माझा 1 पासून इकडे मूव्ह झाला, रेग्युलेटर डोळ्यासमोर घ्या, 2ला मूव्ह केला, 3ला मूव्ह केला, नंबर ऑफ टर्न्स ऑफ द फील्ड वाइंडिंग विल बी रिड्यूस्ड. जेवढं तुम्ही टॅपिंग इकडे फिरवाल ना सिलेक्टर स्विचने, तेवढं काय होणार आहे, तुमचे नंबर ऑफ टर्न्स जे असतील फील्ड वाइंडिंगचे ते काय होतील, सप्लायमधून बाहेर पडतील. म्हणजे बघा, चेक करा, माझा सिलेक्टर स्विच इथे 3ला आहे, तर केवढं आलं फील्ड वाइंडिंग, एवढंच फक्त, हे बाहेर पडले ना. सो नंबर ऑफ टर्न्स विल काय झाले, रिड्यूस. नंबर ऑफ टर्न्स तुमचे रिड्यूस झाले, तर काय रिड्यूस होईल, सिम्पल गोष्ट आहे. फील्डचे नंबर ऑफ टर्न्स कमी झाले, तर काय कमी होईल, प्रोड्यूस व्हायचं, फ्लक्स. करेक्ट, फ्लक्स काय होतील, कमी प्रोड्यूस होतील, म्हणजे डिक्रीज होतील. फ्लक्स डिक्रीज झालं म्हणजे काय वाढणार, आता हे डोक्यातच ठेवायचं.
आठवा. करेक्ट. स्पीड. द स्पीड विल बी एनकरेज्ड. Speed will be increased. So by using this method we can control the speed above the rated speed. Rated speed पेक्षा आपण जे स्पीड आहे ते कंट्रोल करू शकतो बाय युजिंग दिस मेथड. फक्त ही मेथड आहे म्हणजे इट इज नॉट स्मूथ मेथड. थोडंसं त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येतं, म्हणजे इतकं असं प्रॉपर होत नाही आहे स्पीड कंट्रोल. ओके. काय काय सांगितलं मी, तुमच्या फॅनमध्ये तुमचं स्पीड वाढते बरं का, बरोबर का. 5ला गेलात तर तुमचं स्पीड वाढतं. आता इथं काय होतंय ते सांगा मला. अप्लाय करा थिंग. अप्लाय करा. सिमिलर होतंय का फॅन सारखं, फॅन रेग्युलेटर सारखं सिमिलर होतंय. चेक करा जरा. होतंय. काय काय होतंय. नंबर ऑफ टर्न्स तुमच्या कमी झाल्या आहेत, नो इश्यू. पण तुमचं स्पीड मात्र काय होतंय, वाढते. म्हणजे रेग्युलेटर आणि तुमचा हा इथला जो स्विच सांगितला मी, रोटरी स्विच, टॅपिंग जे करतोय फील्ड मेथडच्या थ्रू, इट इज एक्झॅक्टली सेम टू द रेग्युलेटर. फॅन रेग्युलेटर डोळ्यासमोर ठेवायचा. फक्त काय काय येणार याच्यात, तुमचे नंबर ऑफ टर्न्स काय होत आहेत, इट विल बी डिक्रीज. नंबर ऑफ टर्न डिक्रीज झाल्यामुळे फ्लक्स काय होत आहे, इट विल बी डिक्रीज, बट स्पीड विल बी एनकरेज्ड. म्हणजे इनिशियली माझं इथे 1500 RPM असेल, राईट. तर त्याच्यानंतर 2, 3, 4 सॉरी इनिशियली 1200 असेल, जे रेटेड स्पीड आहे ते 1200. त्याच्यानंतर 1250, 60, 70, 80 असं तुमचं काय होईल, स्पीड वाढेल. सो बिकॉज ऑफ दिस वी कॅन कंट्रोल द स्पीड अबाव द रेटेड स्पीड असं आपण म्हणतो. ठीक आहे. सो दिस इज द मेथड ऑफ टॅप्ड फील्ड टेक्निक. याला कोणती मेथड म्हणतात, टॅप फील्ड टेक्निक. काही डाऊट आहे ह्याच्यात. आज पुरतं एवढंच आहे. उद्या आपण मी आता सांगते थोडंसं बिकॉज ऑफ टाईम लिमिट्स. खूप कमी मुलं आलेत आज. 14 किती असतात तरी सध्या, का लेक्चर कोण घेतच नाही आहेत कोणी. 70 असतात. बापरे. आणि आज काहीच नाही आहेत. एवढं इमर्जन्सी आता दररोज क्लासेस तर होतातच की. अगोदरच सांगायचं काय. ठीक. We are changing the field current, so it's not affecting on your armature current or torque. Okay, लक्षात ठेवा. अजून काय. ठीक आहे. मला वाटतं तुम्ही तिकडे जॉईन होणार असाल. तर आजचे 3 पॉईंट मी सांगितले. फर्स्ट आहे फील्ड डायव्हर्टर, सेकंड होता आर्मेचर डायव्हर्टर, अँड थर्ड वन इज द टॅप फील्ड टेक्निक्स. नेक्स्ट 2 टेक्निक आहेत त्या नेक्स्ट लेक्चरला घेऊ. बट त्याच्या अगोदर सांगते, उद्यापासून दुपारच्याच टायमिंगमध्ये मी लेक्चर घेणार आहे. त्यामुळे कोणी असेल तर सांगून द्या. मोस्ट ऑफ 2 ते 3 ह्याच दरम्यान, किंवा 2 ते 4 हा टाईम स्लॉट ठेवून द्या. कोणाचं काय याच्यामध्ये असतंय. ओमकार, या टायमिंगमध्ये काय आहे, बिझी कुठला दिवस. शुक्रवारी बिझी. बाकी डेला काही प्रॉब्लेम नाही. 4ला इलेक्ट्रॉनिक्स असते. ठीक आहे ना, चालेल. तर 2 ते 4 ह्याच्या टायमिंगमध्ये ठेवून लक्षात ठेवा. लॉकडाऊन असल्यामुळं घरीच असतोय, घरी असल्यामुळं थोडंसं घरचे काही छोटे पिल्लू असतं, बाळ तिचं चालू असतं. ती फ्री असेल तरच फ्री करावं लागतं तुम्हाला, बाकी काही इश्यू नाही. ठीक आहे. काही डाऊट आहे. 15 दिवस तरी हे 15 डेज, त्याच्यानंतर आपण 15 म्हणजे 15 मेपर्यंत. ओके चालेल. प्लीज एक्झिट व्हा, तिकडचं लेक्चर चालू होत असेल तर.